धन्यवाद सर. जरा 5 मिनिटं थांबा फक्त. आमचा सेटअप बसू द्या, त्यानंतर सर्वांचे सन्मान करू आपण. जाव्या मैदानाच्या आत जिथे मॅच आपण पाहतायत, एका बाजूला सिद्धिविनायक स्टार काकडपाडा आणि त्यांच्या विरुद्धामध्ये खेळत असताना टीम जय मल्हार मानिवली. गोलंदाज तयार आहेत. सौरभ. पहिला चेंडू ज्ञानेश्वर कडवसाठी जबरदस्त पाहायला मिळत. चेंडूला डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. कित्येक वर्ष मुरबाडचं क्रिकेट जे खेळाडूने गाजवले तो ज्ञानेश्वर कडव मैदानाच्या आत आयोजकाच्या भूमिकेत देखील आपल्याला पाहायला मिळतो या क्रीडा स्पर्धेत. आता घरच्या संघासाठी त्याची कामगिरी कशी होती ते पाहायचं. खास करून या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं पंडित दादा दौने हे उपस्थित आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. इथे टाकलेला बॉल, व्हाट अ शॉट, फ्लॅट बॅटेड. तिथे क्षेत्ररक्षण जबरदस्त. काकडपाडाला सफलता आणि मानिवलीला धक्का. फलंदाज बाद. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला ज्ञानेश्वर कडव निराश हताश तंबूच्या आश्रयाला सिल्वर डकचा शिकार ते बनलेत. पहिला धक्का जय मल्हार मानिवलीला. सिद्धिविनायक स्टार काकडपाडा पंढरी गागस आणि टीम पहिली सफलता त्यांना प्राप्त झाली. दुसऱ्या बाजूला ज्ञानेश्वर कडव आणि टीमला पहिला धक्का जो मात्र पाहायला मिळेल. सौरभला पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर. आज एक सौरभ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, उद्या दुसरा सौरभ पाहायला मिळेल. सागर दादा कडव यांच्याकडून मानिवली टीमसाठी प्रथमतः आल्यात शुभेच्छा. तदनंतर 3 बॉलमध्ये 3 षटकार खेळले तर पारितोषिक आहे 500. गिरीशने खेळले तर त्याच्या निलेशने खेळले तर त्याच्यासाठी आहे तब्बल 1000. चेंडू चाललाय डीप फाईन लेगला. दन 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 करत सीमापार चौकार. चौकाराच्या मदतीने मानिवलीच टीमचा अकाउंट ओपन. जय मल्हार मानिवली 4 धावा धावपलकावर. तुषार आणि विकास ही जोडी मैदानाच्या आत. विकासच्या बॅटमधून झकात चौकार. इथे टाकलेला बॉल फटका फसला आणि आता विकास ठरेल भकास. विकास बॅक टू द पवेलियन. विकेट. फलंदाज बाद. या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं थँक्यू. मंगला बांगरा हे उपस्थित आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आलाय मानिवलीचा सुपरस्टार निलेश मैदानाच्या आत. षटकार हॅट्रिक साठी सागरदादा कडव यांच्याकडून 1000चं पारितोषिक या खेळाडूला. धापलकावर धाव संख्या 4. 2 बाद 4. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतायत सौरभला. जबरदस्त गोलंदाजी. इथे टाकलेला बॉल विकेट करण्याचा प्रयत्न राहिला निलेश या खेळाडूचा. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव. धापलकावर धाव संख्या स्थिर आहे. 2 बाद 4. एक जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अचूकतेवर ते ठाम आहेत. 2 विकेट त्यांनी मिळवल्यात. 1 चौकार खर्च केलाय. प्रचंड गर्दी प्रेक्षक वर्गाची. इथे टाकलेला बॉल बॅटची एज. तिथे आले क्षेत्ररक्षक. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट धोकादायक ठरू शकली असती. अमोल दादा जमदरे यांच्याकडून निलेश हारडच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 2 बाद 5. संधी डीजे रिगल.
तिसऱ्या सामन्यामध्ये कपिल पाटील फाउंडेशन विद्यमान अध्यक्ष मुरबाड तालुका लहुदादा गायकर यांच्या मालकीचा संघ एक मोठा विजय त्यांनी प्रस्थापित केलाय. खास करून प्रथमेश याची बॅट चालली, प्रथमेशची गोलंदाजी चालली आणि पहिल्या सामन्यामध्ये मोठा धक्का बसताना पाहायला मिळाला. तो खास करून टीम गीतेश दादा प्रतिष्ठान स्वर्गीय गीतेश दादा प्रतिष्ठान सासनेला. डबल कव्हर धाव संख्या 2-5. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये क्रीडा रसिकांची भरपूर मोठी गर्दी हळूहळू जमताना आपल्याला पाहायला मिळते. आम्ही शिरवलीकर चषक 2-5 गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल चांगलाच राहिला. निलेश साठी पारितोषिक भरपूर मोठ्या प्रमाणात. षटकार हॅट्रिक खेळला 1000, प्रत्येक षटकाराला 200 आणि मानिवलीकरांनी या मैदानावर रेकॉर्ड केलेत. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं ज्या प्रकारची गोलंदाजी तिथे राहिली, तिथे विकेट आल्यानंतर ते जल्लोष पाहायला मिळाला मानिवलीकरांचा. ओमकार स्पोर्ट मानिवली आज मैदानाच्या जय मल्हार मानिवली खेळते. स्ट्रायकर इनवर निलेश आहेत. जितेशचा बॉल आडव्या पॅटनं खेळलाय फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक. निलेशच्या बॅट मधून षटकार नाही पण चौकार आलाय. 4. दाबल कव्हर धाव संख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत 9. बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न. संकल्प प्रतिष्ठान खास करून संकल्प प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष किरणदादा दळवी यांच्याकडून दोन्ही टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. या क्रीडा स्पर्धेची महत्वाची भूमिका ते करतायत. मानिवली संघ 3 सिक्सर साठी जुगल मारसे 500चं पारितोषिक. फटका दमदार, चेंडू पुन्हा एकदा जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरला. टिपिकल स्ट्रोक चौका. धाव संख्या 2-14. भरपूर चांगला खेळ. निलेशच्या पाठमधून 2 चौकार आलेत. तिसरा चौकार त्याच्या पाठमधून येतोय का ते पाहायचं आपल्याला. इथे टाकलेला बॉल एक सिंगल. या बॉलवर एका सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 15 या धावफलकावर. 15 धावा. राजाराम दादा आगिवले यांच्याकडून डीजे रिगल साठी पुन्हा एकदा 100 रुपयाचं पारितोषिक आलं आणि वन्स मोर त्यांनी सांगितलंय 2-15. शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आहेत. इथे टाकलेला बॉल यू मे साइड डेफिनेटली हिट. दांडी 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 गुल. फलंदाज बाद. खैरात आपल्याला पाहायला मिळते. खास करून या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं शुभ आगमन होतंय आपण त्यांची आतुरतेने वाट पाहत होतो. एमेझॉन रिसॉर्ट चे मालक प्रोप्रायटर एल्विन डिसोजा साहेब यांचं आम्ही शिरवलीकर चषकामध्ये सहर्ष स्वागत. फटाक्यांची आतिषबाजी. या विभागामध्ये खूप मोठं नाव आहे. एमेझॉन रिसॉर्ट चे मालक एल्विन डिसोजा. खास करून मान्यवरांची उपस्थिती जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. अमेझॉन रिसॉर्ट चे विद्यमान मालक एल्विन डिसोजा साहेब या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतात. आम्ही शिरवलीकर चषकासाठी नेहमीच त्यांचं मोलाचं योगदान आम्हाला लाभतं आणि साहेबांची उपस्थिती या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळते. मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आम्ही शिरवलीकर चषकात. गोलंदाज तयार आहेत.
इथे टाकलेला बॉल बिगिट केलाय, जसा रडार मध्ये आला तसा पाठवलाय, सीमा रेषा पार, षटकार. थँक्यू. ऑन स्क्रीन पण राजारामदादा आगिवले यांना त्यांच्या समेत आहेत तानाजीदादा आगिवले, या क्रीडा स्पर्धेचे शिल्पकार. त्यांच्या जोडीला अमेझॉन रिसॉर्टचे मालक एल्विन डिसोजा साहेब आणि खास करून निलेश दादा आगिवले, सौरभजी आगिवले यांना आपण पाहत आहेत ऑन स्क्रीन. स्वप्नील दादा आगिवले यांना देखील पाहतोय. प्रमोद दादा पाटोळे या क्रीडा स्पर्धेचे शिल्पकार आहेत. सर्वच आमचे आयोजक आणि त्यांना खास करून भेट देण्यासाठी, या क्रीडा स्पर्धेचा आनंद द्विगुणित करण्यासाठी उपस्थित होत आहेत. अमेझॉन रिसॉर्टचे सर्व एल्विन डिसोजा साहेब, त्या सर्वांचंच या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. आम्ही शिरवलीकर चषक ऑन स्क्रीन पाहत आहेत. प्रचंड मोठी गर्दी प्रेक्षक वर्गाची. विद्यमान सरपंच मानिवलीचे नामदेवदादा कडव यांच्याकडून दोन्ही टीम साठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. क्रिकेटचा थरार आम्ही शिरवलीकर चषक, शिरवली मानिवली विभागातील सर्वच गावत्र एकत्रित येऊन भरपूर मोठी क्रीडा स्पर्धा, जय हनुमान क्रिकेट क्लबचे बहरदार आयोजन, बहरदार नियोजन. प्रत्येक प्रेक्षक वर्गाला आपण पाहतोय रॅलिंगवर काही जण बसलेत, त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. भरपूर चांगली क्रीडा स्पर्धा आम्ही शिरवलीकर चषक, ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतायत. स्टँड जे बनवले त्या स्टँड काच भरलेत, त्या सर्वच प्रेक्षक वर्गाचं, प्रेक्षक राजाचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. जाऊया मैदानाच्या आत. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल, चांगला फटका, डिपॅक्सला कव्हरला चेंडू, पुन्हा एकदा सीमारेषेचा वेध घेतोय, चेंडू जाईल सीमा पार, येतोय दमदार आम्ही शिरवलीकर चषक चौकार. राजारामदादा आगिवले यांच्या विनंतीला मान देऊन आमचे डीजे ऑपरेटर भरपूर चांगलं संगीत वाजवतात. एकनिष्ठपणा भरपूर त्यांनी जपला. शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते. क्षेत्ररक्षण तिथे भरपूर चांगलं होताना पाहायला मिळालं. 2 धावा येताना पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते 27. 3 फलंदाज बाद आहेत. थोड्याच वेळामध्ये प्रतीकदादा हुमणे कोपिवलीवरून या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि दादांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. मान्यवरांची मानदी आळी नेहमीच या क्रीडा स्पर्धेला एक वेगळं स्वरूप प्राप्त करून देताना आपल्याला पाहायला मिळते. सौरभ तयार आहेत. सौरभचा बॉल, अरव्या पाठनं कडवा प्रहार, तिथे आहेत क्षेत्ररक्षक. प्रयत्न त्यांचे भरपूर चांगले आहेत. कॅप्टन निलेश, चांगलं क्षेत्ररक्षण निलेश कडून. 2 धावा आपल्या टीम साठी वाचवल्यात. 2 धावा येतील निलेश यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल आता 29 या धावफलकावर. जय मल्हार मानिवली त्यांना फाईट करत असताना काकडपाडा कित्येक वेळा एकत्रित त्यांनी सराव जो मात्र केलेला. 9 मध्ये 18 वर खेळतोय निलेश, 1 मध्ये 6 वर खेळतात आकाश. त्यांनी पहिलाच बॉल आकाशात पाठवला होता. 29 धावा, 3 फलंदाज बाद आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू. कॅप्टनने सांगितलं की 50 पर्यंत रोकायचं काकडपाड्याच्या, तर मानिवलीच्या कॅप्टनने सांगितलं आम्हाला 65-70 बनवायच्यात. काय घडतंय ते आपल्याला पाहायचं. महत्वाची लढत. तिसरा दिवस. 1 लाख रुपयाचं पारितोषिक प्रथम क्रमांकासाठी, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 25, चतुर्थ क्रमांकासाठी 25, एकूण 2 लाख रुपये राशी असणारी क्रीडा स्पर्धा. फुलटॉस, चांगलाच फटका खेळतोय निलेशने. आज कमालीची बॅटिंग केली आहे. क्षेत्ररक्षण राहिलंय खराब. षटकारांना पारितोषिक लागलंय निलेशला, परंतु तो चौकारांमध्ये डील करतोय. अजून एक दमदार चौकार. संगीत भूषणदादा जाधव यांचंही शुभागमन झालं होतं या क्रीडा स्पर्धेत. या क्रीडा स्पर्धेसाठी आर्थिक साह्य भरपूर मान्यवरांच्या माध्यमातून लाभलं. सर्वांचंच स्वागत आम्ही करू. अमेझॉन रिसॉर्टचे मालक एल्विन डिसोजा नेहमीच या क्रीडा स्पर्धेला उपस्थित राहतात आणि या क्रीडा स्पर्धेसाठी मोलाचं योगदान
त्यांचं आम्हाला पाहायला मिळतं. आमच्या आयोजक कमिटीवर, आमच्या शिरवली गावावर त्यांचं असणारं नितांत प्रेम आम्ही नेहमीच पाहतोय. 11 मध्ये 22 गोलंदाज तयार. शेवटचा बॉल इथे टाकलेला बॉल, शपलवत फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रवीण सरांचा कोणताच इशारा नाहीये. षटक समाप्तीचा इशारा. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 बाद 33. नेल्सन ऑन स्कोर. संधी डीजेला. सन्मान आपण व्यासपीठावर करतो. राजारामदादा आगिवले, तानाजी आगिवले आणि सर्वच कमिटी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अमेझॉन रिसॉर्टचे मालक मान्य एल्विन डिसोजा यांचा विशेष सन्मान आपण जो मात्र करतोय आम्ही शिरवलीकर चषकाच्या वतीनं. आमचे सर्वच आयोजक यांना विनंती करतो आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांचा विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं केला जातोय. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. या क्रीडा स्पर्धेसाठी नेहमीच ज्यांचं मोलाचं सहकार्य राहिलंय असे अमेझॉन रिसॉर्टचे मालक मान्य श्री एल्विन डिसोजा यांचा हा विशेष सन्मान आमच्या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं केला जातोय. मनापासून धन्यवाद. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 बाद 33. ड्रिंक्स ट्रॉली मला वाटतं मैदानाच्या आत आहे. संधी देव्यात डीजेला. तुमचं देखील कौतुक आम्ही सातत्यानं करत आलो. या क्रीडा स्पर्धेला एक चांगला आवाज ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं त्यांचंही कौतुक या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं. जाव्या मैदानाच्या आत 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 33 धावा. खास करून या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं या विभागातील नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे रामभाऊ दळवी साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. या क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा असो, बक्षीस वितरण असो, प्रत्येक वेळेस ज्यांची उपस्थिती या क्रीडा स्पर्धेसाठी मदत असो नेहमीच ज्यांची लाभते असे रामभाऊ दळवी साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळते. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. शिरवलीकरांचा अभिमान, शिरवलीकरांचा स्वाभिमान म्हणजे रामभाऊ दळवी साहेब यांचं शुभागमन होत आहे. मोस्ट वेलकम, आपल्या या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. सिद्धिविनायक स्टार काकडपाडा कमबॅक साठी हा संघ जाणला जातो. कमबॅक खास करून रामभाऊ दळवी साहेब यांचं शुभागमन झालं आणि फटाक्यांची आतिषबाजी या शिरवली गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आम्ही शिरवलीकर चषक जनमान क्रिकेट क्लब व ग्रामस्थ मित्र मंडळ शिरवली आयोजित आम्ही शिरवलीकर चषकाचा हा दैदिप्यमान सोहळा. स्वागत, फटाक्यांची आतिषबाजी, चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. पंचांचा इशारा, लाजबाब, दर्जेदार आम्ही शिरवलीकर चषक चौकार. थँक्यू माझे विद्यमान सरपंच ज्यांनी भरपूर चांगलं कार्य शिरवलीसाठी नेहमीच केलेलं आहे. चंद्रकांतदादा हरड यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आज मैफिल जमेल, खास करून मान्यवरांची. अनेक दिग्गज मान्यवर या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत आणि या सर्वांना खास करून एकत्रित आणण्यामध्ये महत्वाचं योगदान राहिलंय. जनमान क्रिकेट क्लब व ग्रामस्थ मंडळ शिरवली, तानाजी आगिवले आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांचा देखील आपण नामोल्लेख आता थोड्याच वेळामध्ये करणार आहोत.
भरपूर सारी मेहनत प्रत्येकाने घेतली आणि त्यांचा देखील नामोल्लेख होणं गरजेचं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर राज यांना आपण पाहतो. इथे टाकलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. ओ तिथे चुका घडल्यात मैदानाच्या आत. रन आउट फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रथमतः चेक करू आपण स्ट्रायकर एंडवर. खास करून धनाजी विषय, अमोलजी जमदरे आणि सागरदादा कडव यांच्याकडून निलेशने आतापर्यंत जेवढी बॅटिंग केली आहे त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. DRS धगधग इथे वाढली. निलेश आउट आहे की नॉट आउट आहे ते प्रथमतः आपल्याला पाहायचं. स्ट्राईक तर सोडली होती आकाशने. मला वाटतं इथे ते पोहोचलेत सेफली. निलेश सेफ आहेत. फलंदाज आकाश बॅक टू द पवेलियन. विकेट. जबरदस्त गोलंदाजी सिद्धिविनायक स्टार काकडपाडा कमबॅक मैदानाच्या राजने केले. स्ट्रायकर इनवर निलेश आहेत. अमोल जमदरे यांच्याकडून निलेशच्या पर सिक्सर साठी 200 इथे टाकलेला हा बॉल. पंच प्रवीण विशेसर यांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल जो मात्र पाहायला मिळेल मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. कल्याण विभागातील एक नामवंत खेळाडू तदनंतर आता पंचांच्या भूमिकेमध्ये या क्रीडा स्पर्धेमध्ये आणि या विभागामध्ये नेहमीच प्रथमच पसंती असणारे पंच म्हणून प्रवीण विशेसर अर्थात भावड्या सर यांना आपण पाहतो. स्क्वेअर लेग पंच आपण पाहतात कमलाकर भोईर, अण्णा शेलारी मुरबाड आणि तिसरे पंच मंदार राणे सर यांना आपण पाहतो. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का परंतु तिथे नकार. 2 धावे येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल आता 4 बाद 40 धावा. खास करून युवा अध्यक्ष राष्ट्रवादी बाळूदादा भोईर यांचंही शुभ आगमन होत आहे. त्यांचं व्यासपीठावर सहर्ष स्वागत. मान्यवरांची मांदियाळी मोठ्या प्रमाणात उपस्थित. सर्वच मान्यवरांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण करू. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर राजचा बॉल बॅटनं फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल आता 4 बाद 41. 4 षटकांचा खेळ समाप्त. खास करून या क्रीडा स्पर्धेचा आयोजक याकडे आपण थोडंसं लक्ष देऊ. त्यामध्ये अम्मी शिरवलीकर चषक, जय हनुमान मित्र मंडळ, किरणदादा दळवी, रामदादा आगिवले, दिनेशजी घागस, धनाजी घागस, योगीजी आगिवले, निलेशजी आगिवले, मेघराज आगिवले, निलेश साटपे, अमोल आगिवले, रुपेश आगिवले, सौरभ आगिवले, सुजित आगिवले, उल्हास आगिवले आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार. खास करून जसा वेळ मिळेल आपण प्रत्येकाचाच नामोल्लेख करू. काही विशेष सन्मान याकडे आपण जातो. रवींद्रदादा घागस यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आलेल्या मान्यवरांचा विशेष सन्मान आपण करतो. प्रथमतः आपण रामभाऊ दळवी साहेब यांचा विशेष सन्मान जो मात्र व्यासपीठावर करतो. मी रवींद्रदादा घागस आणि आयोजक कमिटीतील मेंबर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे शुभ सन्मान जे मात्र आपण करतो. तदनंतर शिरवलीचे माजी सरपंच चंद्रकांतदादा हरड यांचा विशेष सन्मान जो मात्र आपण करतो. मान्यवरांचा विशेष सन्मान चंद्रकांतदादा हरड माजी सरपंच यांचा विशेष सन्मान जो मात्र आपण व्यासपीठावर करतो. मान्यवरांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. सौरभ आगिवले यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान, संकेतदादा आगिवले यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातो. मान्यवरांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. जाव्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार आहेत. पंढरी घागस आलेत आता गोलंदाजी मार्कवर. पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. डावखुरी आताचा तेजबुंद तारा म्हणून ज्याची ओळख त्यांची गोलंदाजी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. मसा परिसर क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत जयहनुमान क्रिकेट क्लब व समस्त ग्रामस्थ शिरवली आयोजित क्रीडा स्पर्धा व दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. चांगलाच खेळ निलेश खेळाडूने केला.
सागरदादा कडव यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, त्यांचं मनापासून धन्यवाद. बुन बुन से बनता है सागर. सागरदादा कडव यांच्या वतीनं पारितोषिक आलं, त्यांचं मनापासून आभार आहे. 4-44 गोलंदाज तयार आहेत. पंढरीचा बॉल फटका हवेत, तिथे आलेत क्षेत्ररक्षक. ओ कॅच ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आहे क्रिकेटचं. या अगोदरच्या मॅच मध्ये सासनेच्या एसटी रक्षकाने कॅच सोडला, तिथे स्ट्राईक चेंज झाली आणि राहुलने लांब लचक या क्रीडा स्पर्धेतला सर्वात दूरचा षटकार खेळला होता. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आहे क्रिकेटचं. धापलेकावर धाव संख्या 45. 4 फलंदाज बाद आहेत. जयमल्लार मानिवली संघ मैदानाच्या आतमध्ये पाहतो. सिद्धिविनायक स्टार काकडपाडाच्या विरोधामध्ये खेळत असताना पंढरी घागस गोलंदाजी ट्रॅकवर. पंढरीचा बॉल वेगात राहिला, वेगावर आहे नियंत्रण आणि इथे पहा चुका घडल्यात. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. मोठी विकेट आता येईल. निलेशला माघारी जावं लागेल का ते पाहायचंय. मला वाटतं तिसऱ्या पंचांची ते मदत पुन्हा एकदा घेतली. सप्लाय पाहायला मिळाली यष्टीरक्षकाचे. अक्षय बॅक टू द पवेलियन. अक्षय होतील बाद आणि स्ट्रायकर एनवर आता न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. चला आता डॉन आलाय मैदानाच्या आत. करण, चला लवकरात लवकर. करण नावामध्ये आहेत रन, पण बनवतील का ते रन ते पाहायचंय. करण खास करून आजच्या दिवसामध्ये जेवणाची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून झाली असे अजितदादा कडव, त्यांचं मनापासून धन्यवाद. नाही, अजितदादांचं व्यासपीठावर शुभागमन होतंय. कालचा दिवस अजितदादाने गाजवला, आज देखील ते उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि पाण्याची व्यवस्था सागरदादा कडव ही A1 जोडी. इथे टाकलेला बॉल करणने हवेत खेळला, तिथे आले क्षेत्ररक्षक. प्रयत्न त्यांचे भरपूर चांगले आहेत. 2 धावा या बॉलवर मिळतील. तिसऱ्याही धावेचा केलाय प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धावा या बॉलवर. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 48. 2 बॉल टू गो. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 बॉलवर कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचा थरार पाहतोय. पंढरी घागस यांनी कमालीची गोलंदाजी केली. आतापर्यंत धावा खर्च केल्यात फक्त 7. 4 चेंडू त्यांनी टाकले. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. टॉस साठी संपर्क साधा. होम साइड ठुणे आणि त्यांना फाईट करेल किंग 11 वडाची वाडी. फुल टॉस, चांगला फटका निलेश यांच्या पाठमधून. तिथे क्षेत्ररक्षक. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी थोडीशी खराब आणि जय मल्हार मानिवली 50 अप. 50 धावा धावपलकावर. शेवटचा बॉल शिल्लक. लास्ट बॉल टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पाहूया कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते पाहायचं. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते. चला दोन्ही टीमचे कॅप्टन होम साइड ठेवून आणि किंग 11 वाडाची वाडी टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. महत्वाची सूचना. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल फुल टॉस, चांगला फटका. एक सिंगल जे मात्र पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रन आउटची संधी तिथे निर्माण झाली, परंतु 2 धावा या बॉलवर येतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे फलंदाज रन आउट. फलंदाज बाद होतील. धापलकावर धाव संख्या 52. 6 बाद.
रामभाऊ दळवी साहेब आणि बोनसर डिसूजा यांना विनंती करतो या आपण टॉस साठी. दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण करतोय नाणेफेक. दोन्ही टीमचे कर्णधार जे मात्र उपस्थित आहेत. टॉस आपण करतोय दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते. ओम साई ठुने आणि त्यांच्या विपक्ष इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल किंग 11 वाडाची वाडी. या दोन संघादरम्यान नाणेफेक ची मात्र केली जाते. टॉस जो मात्र आपण करतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. हा महत्वाचा नाणेफेक जो मात्र पाहायला मिळेल. दोन्ही मान्यवर त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय नाणेफेक जी मात्र केली जाते. कोणी जिंकला टॉस? ओके, आता डिसूजा साहेबांच्या शुभ हस्ते टॉस करू आपण. दोघांनी छापाच मागितलं होतं आणि पहा किती बारीक लक्ष म्हणजे हे सर्वात महत्वाचं. टॉस आता आपण करतो. आता छापा आणि आता आलाय छापाच आला. म्हणजे छापा जो मात्र होता छापा आलाय. वडाची पाडी टीम टॉस तुम्ही जिंकलाय. समोर ओम साई ठुने काय निर्णय घ्याल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेऊ. क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. डिसूजा साहेब आपल्या बरोबर जोडलेत. कशी वाटते क्रीडा स्पर्धा? कसं वाटतंय शिरवलीकरांचं आयोजन? कसं वाटतंय या संपूर्ण नियोजन? माझी मराठी इतकी चांगली नाही हं, जितका हा बोलतो. पण खरंच मी जेव्हा मला बोललं काल यांनी काय असं असं आम्ही स्पर्धा ठेवलेली आहे सर, एकदा या तुम्ही बघायला. मला वाटलं नव्हतं इतकी मोठी स्पर्धा असेल म्हणून. पण लय चांगलं वाटलं, लय लय बरं वाटलं. आपण पुढच्या वर्षी पण असंच करूया आणि असंच करत राहू. अशा मोठ्या माणसांची जर आपल्याला संगत असेल तर. धन्यवाद साहेब, तुमचं मनापासून आभार. तदनंतर दळवी साहेबांना विनंती करतो. आपण दर वेळेस दळवी साहेब आल्यानंतर त्यांचं मनोगत ऐकतच असतो आणि आता पुन्हा एकदा मी विनंती करतो दळवी साहेबांना की 2 मिनिटं फक्त मार्गदर्शन करावं. धन्यवाद. आता डिसूजा साहेबांनी जे काही सांगितलं का चांगली व्यवस्था केलेली आहे. आता त्यांनी किती चांगली केली त्याला पण आपण दाद दिली पाहिजे. आपल्या शिरोलीमध्ये असा चांगला एक फार्म हाऊस त्यांनी बनवलं आहे. त्यांना पहिल्यांदा शुभेच्छा देऊया. कारण तिथे सुद्धा मोठी मोठीच लोक येतात. आतापर्यंत मला 1-2 वेळ येण्याची संधी मिळाली, परंतु तुमची ना माझी मुलाखत झाली नाही आणि मी मुद्दाम करून घेतली पण नव्हती. परंतु आता याच्यापुढे स्वतः येऊन ना त्याचा मी चांगला अभ्यास करेल, कारण तुम्ही फार चांगलं केले. असो, आता ह्या काही टुर्नामेंट ठेवलेले आहेत. मला वाटतंय तुमचं नियोजन, तुमची धावपळ, तुमचा खर्च आणि हे सगळं जर बघितलं तर खरोखर लाजवण्यासारखं आहे. योगायोग असा आहे का आता 10वीच्या परीक्षा पूर्ण झाल्यात, 12वीच्या पूर्ण झालेल्या आहेत. वरच्या वर्गांच्या ज्या आहेत त्या होतील, त्याला आता एप्रिल महिना येतोय. परंतु आता मला समाधान वाटतंय का ह्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांनी वेळ बघून हा कार्यक्रम ठेवलेला आहे. शुभेच्छा तर आमच्या नेहमीच असतात, परंतु सांगताना परत आम्ही मुद्दाम मी बार सांगत असतोय, खेळ खेळलं पाहिजे, आरोग्य सांभाळलं पाहिजे, आपली बुद्धिमत्ता वाढवली पाहिजे. परंतु हे करत असताना मित्रपरिवारही वाढवला पाहिजे, संगतही वाढवली पाहिजे. परंतु संगत कोणाची असावी याला सुद्धा मर्यादा आहेत. चांगल्या मार्गाने कसं जाता येईल हे बघावं, चांगल्याशी दोस्ती करावी. कारण आम्ही बघतोय आपल्या वहीवर जर एखाद वेळेस चिवड्याचा ताना असेल ना, तिथे काकडी जर लावली तर ती संगतीने कडू होते. कडू न होईल ही पथ्य तुम्ही पाळावीत. आणि भविष्यात व्यसनापासून असेल किंवा खोटेपणापासून असेल, चोरीपासून असेल, या सगळ्यांच्यापासून आपण आलत राहून आपलं भविष्य कसं घडवावं हे ठरवलं पाहिजे. मला वाटतंय आपले आई वडील आहेत त्यांची सेवा केली पाहिजे. आपलं कुटुंब चांगलं कसं राहील हे पाहिलं पाहिजे. आपली नोकरी असेल ती सुद्धा वेळेवर केली पाहिजे. आपला व्यवसाय सुद्धा चांगल्या प्रकारे केला पाहिजे. आता सकाळीच आंबेळ्याला मी एका कार्यक्रमामध्ये सांगितलं की पक्षाच्या पंखामध्ये जर बळ आलं तर त्यांनी जरूर उडायचं आणि तुम्ही उडलं पाहिजे. नुसतं उडू नका तर 7 समुद्रापलीकडे जाऊन या. पण ज्या खोपट्याने तुम्हाला ऊब दिले त्याला मात्र कधी विसरण्याचा प्रयत्न करू नका, ही तुमच्याकडून मी अपेक्षा. धन्यवाद. धन्यवाद. दोन्ही मान्यवरांचं मनापासून आभार. एक विशेष सन्मान रामभाऊ दळवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय. डिसूजा साहेबांचं दोन्ही टीमचे कर्णधार यांचा सन्मान आपण करतोय, खास करून दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते. मनापासून आभार. तुमचे दोन्ही संघ आमच्या या क्रीडा स्पर्धेसाठी खेळण्यासाठी आलेत.
तुमचा विशेष सन्मान मात्र केला जातोय. मनापासून धन्यवाद. तदनंतर ऋतिक शेठ दुधाळे युवा उद्योजक आणि मित्रपरिवार दुधाळेपाडा शास्त्री नगर हे देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. मान्यवरांचं मनापासून आभार. त्यांचाही विशेष सन्मान आपण जो मात्र करतोय. ऋतिक दादा दुधाळे युवा उद्योजक आणि त्यांचा मित्रपरिवार त्यांचा विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या वतीने करतो. मी तेजस यांना विनंती करतो, या तेजस आगिवले आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करतो. धन्यवाद. जाव्या मैदानाच्या आत. चला सौरभ यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान जो मात्र आपण करतो. गोलंदाज तयार. पंढरी बॅक टू बॉल. फटका चांगला सजवला. तिथे क्षेत्ररक्षक येतील. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक भरपूर चांगलं आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रन आउटची संधी गमावली. 2 धावा. या बॉलवर 2 धावांच्या मदतीने संघाचा अकाउंट ओपन होईल. पंढरी 2 धावा धावपलकावर. पहिले 2 बॉल डॉट खेळलेत. खास करून गोलंदाजी मार्कवर आपण रवीला पाहतोय गोलंदाजी करत असताना. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर पाव्या. कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होईल ते पाहायचं. ही महत्वाची लढत. पंढरी गागस डावकरी आताचे फलंदाज आहे. त्यांचा खेळ महत्वाचा राहील. कॅप्टनने सांगितलं आमची बॅटिंग चांगली आहे. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी तितकीच तगडी आहे, परंतु इथे मोठा फटका. पंढरी गागसचा फटका फसला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक टिपलाई झेल आणि संपेल पॅटरचा खेळ. फलंदाज बाद. बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. राम आलेत मैदानाच्या आत आणि त्यांची फलंदाजी फार महत्वाची राहील. कशा प्रकारे कामगिरी होतीये ते आपल्याला पाहायचं. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. ही लढत फार महत्वाची राहील. गोलंदाज तयार आहेत. आता गोलंदाजी ट्रॅकवर रवी प्रभावित केलं. 5 मध्ये फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात. 53 धावांचा 4 मध्ये 2 धावा खर्च केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज तयार आहेत. रवीचा बॉल. चांगला फटका जो मात्र पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील आणि तिथे क्षेत्ररक्षण खराब आहे. चेंडू सीमापार. ऋतिकजी मारसे यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. ऋतिकजी मारसे यांचा विशेष सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं ऋग्वेद उमवणे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करतो. मान्यवरांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. तुमचा अमूल्य वेळ या क्रीडा स्पर्धेसाठी देत आहेत आणि त्याबद्दल तुमचा विशेष सन्मान आम्ही करतो. इथे टाकलेला बॉल बॅक टू बॉल. फटका सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. 1 धाव. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षण भरपूर आता चांगलंच राहिलंय. 1 धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 7 या धावपलकावर. तदनंतर आकाशदादा कराळे यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. मान्यवरांचं मनापासून आभार. आलेल्या प्रत्येक मान्यवराचा विशेष सन्मान आम्ही शिरवलीकर चषकाच्या वतीनं जीवनमान क्रिकेट क्लब व ग्रामस्थ मित्र मंडळ शिरवलीच्या वतीनं केलं जातं. भगवंतदादा आगिवले आपण यायचं व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत. संधी डीजेला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 53 पाठलाग 7 बनवल्यात. अजूनही विजयाचं समीकरण पाहिलं. 24 बॉल 46 धावांची आवश्यकता. गोलंदाजी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. महत्वाचा सामना, महत्वाची लढत मैदानाच्या आत. मानविली विरुद्ध काकडपाडा. 53 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचं. ध्रुवांश मुरबाडे यांचंही शुभागमन होतं. त्यांचं करूया मोस्ट वेलकम. आणि आज मला वाटतं
ओम साई ठुनेला खूप मोठा पाठिंबा त्यांचा राहील. ठुनेचा प्रत्येक ग्रामस्थ उपस्थित राहिला असेल, कारण नाईट आहे आज. रातो के कातिल म्हणून त्यांची ओळख आहे. ओम साई ठुने सर्वच टीम उपस्थित आहे. चला आता गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी ट्रॅकवर मोहित पहिलाच बॉल पाकपुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न. कमालीची गोलंदाजी खास करून होताना आपल्याला पाहायला मिळते. मानिवली टीम मैदानाच्या आतमध्ये 3 संघ मानिवलीच्या मैदानामध्ये खेळलेत. एक संघ पहिल्या सामन्यात पराभूत, तदनंतर दुसरा संघ 2 सामने दुसऱ्या सामन्यात पराभूत. हा संघ आज पाहूया कामगिरी कशी करतो. इथे टाकलेला बॉल चांगला जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल, खास करून या क्रीडा स्पर्धेचे शिल्पकार यांच्याकडे आपण पाहतोय. व्हाईट बॉल, व्हाईटच्या रूपाने एक सिंगल. संघात धाव संख्या 8. वैभव आगिवले, नरेश आगिवले, कुणाल मुकेश, सुशांत घुले, रिगल कापडी, विघ्नेश आगिवले, स्वप्नील आगिवले, निलेश आगिवले, दिनेश पाटोळे, महेश साटपे, सुनील आगिवले, नंदू घागस, स्वप्नील भोईर, डीजे ओमकार भोईर, महेश घागस, ऋग्वेद उमवणे, आशिष बांगर, समीर बांगर, राजाराम भोईर, पद्माकर विशे, भूपेश साटपे. चेंडू हवेत आणि तिथे चांगला झेल पकडला फलंदाज बाद. तदनंतर भूपेश साटपे, ऋषिकेश बांगर, सुरेश बांगर, चंद्रकांत आगिवले, धीरज थोरात, गणेश घागस, कांचन आगिवले, किरण आगिवले, अनिल वाळिंबे, राम घागस, तन्मय बांगर, प्रसाद आगिवले, सचिन आगिवले, दीपक पाटोळे, स्वप्नील आगिवले, संकेत आगिवले, सुजित विशे, तेजस आगिवले, प्रशांत आगिवले, दर्शन आगिवले, गणेश सासे, प्रमोद पाटोळे, रवी घागस, राजाराम आगिवले, पद्माकर आगिवले, रमेश आगिवले, तुकाराम घागस, तानाजी आगिवले, विकास आगिवले, सुरेश आगिवले, सचिन भोईर, कुणाल उमवणे, अरुण घोले, कल्पेश घागस, आकाश मुके, अक्षय आगिवले, महेंद्र आगिवले, प्रमोद आगिवले, सागर आगिवले, सागर भोईर, मोहन पष्टे, योगेश घागत, राहुल आगिवले, अर्जुन आगिवले, हर्षद आगिवले, सर्वेश आगिवले, पारस आगिवले, यज्ञेश आगिवले. अरे मित्रांनो, ही नावं आहेत ज्यांनी आयोजन केलेलं. सवय मैदानाच्या आत गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू फुल टॉस. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल या बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. नो बॉल +1. 2 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 10 ऑन द बोर्ड. आणि तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली. खास करून व्यासपीठावर अक्षयदादा आगिवले यांचंही शुभागमन होतं. कडव बंधूंची जोडी आणि त्यामध्ये अक्षय आगिवले नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. चला आता वेळ वाचवा. वेस्ट ऑफ हाईट साठी तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली. मोहितचा बॉल किती उंचावर तो आपल्याला पाहायचा, त्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत. वेस्ट ऑफ हाईट इट्स अ बीम. 1+1 2 धावा येतील या बॉलवर. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 10 ऑन द बोर्ड. काकडपाडा मैदानाच्या आतमध्ये सिद्धिविनायक स्टार या नावाने आज संघ खेळतोय. स्टार खेळाडूंचा भरणा आहे. बॅटिंग ऑर्डर त्यांची भरपूर चांगली आहे. कॅप्टनने सांगितलं आणि कॅप्टनच आहेत आता स्ट्रायकर इनवर. मोहितचा बॉल, चांगला फटका, बॅक टू बॉलर सजवला. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं आहे. एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 11 या धावफलकावर. 11 ऑन द बोर्ड. लक्ष्य 53. गोलंदाज तयार. फुल टॉस. आणि पुन्हा एकदा इथे वेस्ट ऑफ हाईट बीमर जो मात्र पाहायला मिळेल. 1 धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा. नो +2 3 धावा येतील आणि 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 14 आणि गोलंदाजाला आता बंद करावं लागेल.
वैभव, सध्याच्या घडीला आपण पाहतायत ज्या गोष्टी आपल्याला कळत असतील तिथेच आपण जास्त इंटरेस्ट दाखवावा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल, चेंडू हवेत, फ्री हिटचा बॉल, एक सिंगल. या बॉलवर एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 15 या धावफलकावर. सिद्धिविनायक स्टार काकडपाडा 53 धावांचा पाठलाग त्यांना करायचा. राहुल दादा घागस, आपण यायचं व्यासपीठावर. फुल टॉस वेगात आहे, नियंत्रण आहे का ते पाहायचंय. आणि चांगला चेंडू इथे अतळलाय, चेंडूला डॉट, चेंडू निर्धाव. संघाची धावसंख्या धावफलकावर 2 बाद 15. मोहित याला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. गोलंदाज तयार आहेत. स्ट्रायकर इनवर निलेश. इथे टाकलेला बॉल, बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज इथे लागली आहे. एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 16. 2 षटकांचा खेळ समाप्त. संधी डीजेला. चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून खेळाडूसाठी नेहमीच प्रेरणा देणारं संगीत ते वाजवत असतात, त्यांचंही कौतुक आपण करू. 2 बाद 16. 18 मध्ये आता 37 ची आवश्यकता. वेळ वाचवणं फार गरजेचं, ही महत्वाची सूचना. मान्यवरांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात, प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेत. गोलंदाज तयार होतील आता षटक क्रमांक 3 मध्ये. विकास आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. चला विकास, थोडस फास्ट खेळा. जय मल्हार मानिवली या संघाला विनंती, थोडस फास्ट खेळा. ही सातत्याने सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. विकास, पहिला चेंडू. क्षेत्ररक्षणात आता थोडस करायचं परिवर्तन. ज्ञानेश्वर कडवला, मानिवली एका बाजूला, दुसऱ्या बाजूला काकडपाडा. सिद्धिविनायक स्टार मैदानाच्या आतमध्ये कामगिरी कशी करतायत ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. इनसाइड आउट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डिपॅक्स्ट्रा कव्हरला चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. या बॉलवर दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे राहिला आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 18 या धावफलकावर. 18 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते ते 3रं. दोन्ही ऑफिशियल पंच यांना विनंती आहे, ज्या ज्या वेळेस टीम मीटिंग येईल त्यावेळेस खेळपट्टीच्या बाहेर त्यांना थांबवा. फर्स्ट वॉर्निंग सर्वच संघांसाठी, अन्यथा पेनल्टीचा सामना तुम्हाला करावा लागेल. ज्यावेळेस तुम्ही टीम मीटिंग घेत आहेत खेळपट्टीवर करू नका. 18 धावा धावफलकावर. एक सिंगल. फुलटॉस आणि फुलटॉस वर कडक, बेधडक, रुबाबदार, दिमागदार काकडपाडा टीमला आनंद देणारा निलेशच्या बॅटमधून 6. थँक्यू. निलेशदादा आगिवले यांचंही शुभागमन होतं. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्कवर तयार. 24 ऑन द बोर्ड. 24.
इथे टाकलेला बॉल अडव्या बॅटनं चांगला फटका, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 25, 25 धावा, धावफलकावर धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत. बिग हिट केलाय, चेंडू उंच हवेत, चांगला झेल पकडलाय, काकडपाडा टीमला धक्का, फलंदाज बाद. निलेश थँक्यू डीजे. 18 बॉल अजूनही धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 25. गोलंदाज तयार. विकास याचा हा चेंडू, सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी, 2 धावा. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 27 या धावफलकावर. सिद्धिविनायक स्टार काकडपाडा, पंकजच्या पाठमधून या 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते 27, 27. इथे बिग हिट, मोठा फटका, लॉंग ऑफला आहेत क्षेत्ररक्षक, ते बनतील दर्शक. काकडपाडा टीमला आनंद देणारा हा पंकजच्या पाठमधून लाजबाब सिक्सर. खेळ समाप्त. पहिली बॅटिंग करणारी टीम 3 ओव्हर मध्ये धावा होत्या 33. इथे 3 ओव्हर मध्ये धावा 33. आता विजयाचं समीकरण आपण पाहू. शेवटचे 12 चेंडू, 20 धाब्यांची आवश्यकता. 12 बॉल, 20चं समीकरण. महत्वाची लढत, महत्वाचा सामना मैदानाच्या आत जो मात्र पाहायला मिळेल. आम्ही शिरवलीकर चषक जय हनुमान मित्र मंडळाचं हे आयोजन आपण पाहतायत. वेळ वाचवा ही महत्वाची सूचना. 12 मध्ये 20 ची आवश्यकता. कुणाच्या हातामध्ये बॉल दिला जाईल ते पाहायचं आपल्याला. आता नेक्स्ट मॅचच्या मिड इनिंग मध्ये ड्रॉ ओपन केले जातील, याची देखील नोंद घ्या सर्व संघांनी. गोलंदाज तयार. 12 चेंडू, 20 धावांची आवश्यकता. मोहित यांना आमंत्रित केले आता गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्रायकर इनवर संदीप यांना आपण पाहतायत. 12-20 हे समीकरण. 12 चेंडू, 20 धावा, 20 धावा, 12 चेंडू. लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते. थोड्याच वेळात ज्यांचं शुभ आगमन होतंय, खास करून फॅब्रिकेशन क्षेत्रातील एक मोठं नाव, प्रसिद्ध उद्योजक दामोदर मेहता यांचं शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. मोस्ट वेलकम, आपलं ही सहर्ष सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. सर्वच मंडळी या क्रीडा स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित होत आहेत, त्या सर्वांचं सहर्ष स्वागत करू. फॅब्रिकेशन क्षेत्रामधलं खूप मोठं नाव आहे. फॅब्रिकेशन कंपनीचे स्वतः मालक आहेत, प्रसिद्ध उद्योजक. वेस्ट ऑफ हाईट साठी तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली. काय निर्णय येतो पंचांचा ते आपल्याला पाहायचंय आता.
या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. फॅब्रिकेशन कंपनीचे मालक प्रसिद्ध उद्योजक दामोदरजी मेहता साहेब यांचं शुभागमन होत आहे. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. आम्ही शिरवलीकर चषकामध्ये मान्यवरांची उपस्थिती आणि मान्यवरांचं शुभागमन, फटाक्यांची आतिषबाजी खास करून या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आपण नेहमीच पाहत असतो. मान्यवरांचं होतंय शुभागमन, मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. फटाक्यांची आतिषबाजी, व्यासपीठावर शुभागमन होत आहे. फॅब्रिकेशन क्षेत्रातील एक मोठं नाव, फॅब्रिकेशन कंपनीचे मालक उद्योजक दामोदर मेहता साहेब यांचं शुभागमन होत आहे. आम्ही शिरवलीकर चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. मान्यवरांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फेअर डिलिव्हरी, तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. फेअर डिलिव्हरी या सूचनेकडे थोडंसं लक्ष द्या. मान्यवरांचं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळते. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. दामोदरजी मेहता, डिसूजा साहेब देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. रामभाऊजी दळवी, अक्षयदादा आगिवले आपण पाहतायत. व्यासपीठावर सर्वच मान्यवर उपस्थित आहेत. या सर्वांचं सहर्ष स्वागत. इथे टाकलेला बॉल चांगला राहिलाय. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मोहित करतोय, प्रभावित करतोय. मोहित आपल्या गोलंदाजीने अचूकतेवर तो त्याच्या ठाम आहे. त्रिमूर्ती सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन जे मात्र आपण पाहतायत. डिसूजा साहेब त्यांच्या जोडीला रामभाऊजी दळवी आणि त्यांच्या जोडीला खास करून दामोदरजी मेहता. व्यासपीठावर आपण तीनही मान्यवरांना पाहतोय. इथे टाकलेला बॉल चांगला चेंडू राहिलाय. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. चेंडूला डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहिला मिळेल. क्रिकेटचा थरार माऊली लाईव्ह इव्हेंटचे तीनही कॅमेरामन, त्यांचं आपण कौतुक करू. भरपूर चांगलं लाईव्ह कव्हरेज त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर टू विंडो मध्ये दाखवली जाते ही क्रीडा स्पर्धा माऊली इव्हेंट्सच्या माध्यमातून. इथे टाकलेला बॉल आडव्या बॅटनं फटका खेळलाय. तिथे येथील क्षेत्ररक्षक. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न. 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. पोहोचेल 37 ऑन स्क्रीन आपण पाहतायत. सर्वच मान्यवर या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत आणि त्यांना देखील माहिती देत असताना आमचे सर्वच ग्रामस्थ, या क्रीडा स्पर्धा आयोजित करणं एवढं सोपं नाही आहेत. नाईट फॉर्मॅट, 4 दिवसीय क्रीडा स्पर्धा. 1 लाख रुपयाचं पारितोषिक. प्रथम क्रमांकासाठी रनर साठी 50,000, तिसऱ्या क्रमांकासाठी 25, चौथ्या क्रमांकासाठी 25,000 हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतील. चांगला फटका, तिथे क्षेत्ररक्षक येतील. 40 संघांचा सहभाग या क्रीडा स्पर्धेमध्ये. 4 संघांचं स्वप्न, 4 गावांचं स्वप्न पूर्ण होताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 38, 38 धावा धावपलकावर. 7 मध्ये 15 मोठे फटके पाहिजे आता काकडपाडाला. दुसऱ्या बाजूला मोहितने मोहित करून टाकलंय ज्या प्रकारची तो गोलंदाजी करतोय. 7 मध्ये 15 हे समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी करत असताना हे संपूर्ण आमचं व्यासपीठ आपण पाहू शकता. आम्ही शिरवलीकर चषकाचं नेहमीच गजबजत असतं. इथे टाकलेला बॉल बिग हिट केलाय. लॉंग ऑफला जाईल बॉल. तिथे आलेत क्षेत्ररक्षक. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न आणि तिथे आपल्याला पाहायचंय 2 धावा आणि ओव्हर थ्रो. इथे जमिनी लगत खेळलेला हा षटकार. आता पंचांचा इशारा पाहायचा आपल्याला. 6 धावा, षटकार. नऊची आवश्यकता. कुणाला आणलं जाईल? या धावा पहा. नामदेवजी कडव यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट निराशा पाहायला मिळाली. शेवटचे आता बॉल शिल्लक आहेत 6, बनवायच्यात 9 धावा. 6 चेंडू 9 हे समीकरण ऑन स्क्रीन आपण पाहतायत. विद्यमान सरपंच आहेत मानिवलीचे नामदेवजी कडव. राजकारण आणि समाजकारण यातला हुकमाचा एक्का म्हणून त्यांची ओळख आणि सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहतायत. 6 गेंदे 9 रन, 6 चेंडू 9 हे समीकरण.
आमचे कॅमेरामन प्रत्येकाला टिपतात, हे फार महत्वाचं. 6 चेंडू 9 धावा हे समीकरण ऑन स्क्रीन आपण पाहतायत. खास करून दामोदरजी मेहता त्यांच्या जोडीला रामभाऊजी दळवी साहेब, त्यानंतर डिसुजा साहेब आणि विद्यमान सरपंच अक्षयदादा आगिवले ऑन स्क्रीन आपण पाहतायत. या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असताना व्यासपीठ पूर्णपणे गजबजून भरलंय. मान्यवरांची उपस्थिती, या क्रीडा स्पर्धेसाठी प्रत्येकाचंच योगदान फार महत्वाचं राहिलंय. 6 बॉल 9 ची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. ज्ञानेश्वर कडव यांच्या हातामध्ये दिलाय बॉल. मॅच वाचली जाईल का ते पाहायचंय. पहिलाच बॉल, चेंडू हवेत, डाऊन दी बॉल फिल्डर, चांगला झेल पकडलाय. ज्ञानेश्वर कडवला मिळते सफलता. संदीपचा खेळ समाप्त. आणि त्यांना फाईट करेल किंग 11 वडाची वाडी. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील अंतिम सामना यानंतर पाहायला मिळेल. ज्ञानेश्वर कडवने पहिल्याच बॉलवर विकेट जी मात्र मिळवली. 5 बॉल शिल्लक आहेत, 9 ची आवश्यकता. काल मला वाटतं ओमकार स्पोर्ट मानवली 6 मध्ये 8 लागत असताना काल जिंकले होते. आज दिवस वेगळा. समोर काकडपाडा हे विसरून चालता येणार नाही. एक चांगली बॅटिंग लाईनअप आहे या टीमकडे. परंतु समोर अनुभवाचा खजिना ज्ञानेश्वर कडव, त्याचा हा चेंडू इथे आलाय डॉट. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 4 मध्ये 9 कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम. 4 बॉल 9 धावा हे समीकरण. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते. कोण जिंकणार, कोण पराभूत होणार, प्रत्येक सामना इथे डू ऑर डाय आहे. प्रत्येक जण इथे जिंकण्यासाठी आलाय. हरणं ही जंगलात असतात. इथे टाकलेला बॉल बिगिट केलाय, चेंडू उंच हवेत, डाऊन दी बॉल फिल्डर, झेल पकडलाय आणि नॉन स्ट्रायकर एंडला राहील पंकज, ज्याने 3 मध्ये 14 बनवल्यात. शेवटचे 3 बॉल, आता 9 ची आवश्यकता. पूर्ण खेळपट्टीचा अंदाज घेत आहेत शिरवलीकर, कारण उद्या शिरवलीकर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. किरणदादा आगविले यांचंही शुभागमन होते, त्यांचं करूया मोस्ट वेलकम. 3 मध्ये 9 ची आवश्यकता. पंकजने 3 मध्ये 14 बनवल्यात. शेवटचे 3 बॉल 9 ची आवश्यकता. 3 चेंडू 9 धावा. कोण जिंकणार, कोण पराभूत होणार ते आपल्याला पाहायचंय. महत्वाची लढत. प्रत्येक सामना डुवर डाय. जेव्हा जेव्हा तुम्ही जिंकाल त्याच वेळेस या स्पर्धेत टिकाल. पराभव म्हणजे परतीचा मार्ग. गोलंदाज तयार. ज्ञानेश्वरचा बॉल, चेंडू हवेत, पुन्हा एकदा कॉट हँड बोर्ड. लगातारचा 4था चेंडू डॉट टाकलाय ज्ञानेश्वर कडवने. फलंदाज बाद. पंकज करेल तर काय करेल, तर नवीन नियमानुसार तो स्ट्राईकवर येऊ शकत नाही ज्यावेळेस विकेट जाय. तो नॉन स्ट्रायकर इनवर आहे. 2 बॉल आणि आता 9 ची आवश्यकता. 2 चेंडू 9, 3 मध्ये 14 बनवणारा पंकज नॉन स्ट्रायकर इनवर उभा आहे. 4 बॉल मध्ये ज्ञानेश्वर कडवने 3 विकेट घेतलेल्या आहेत. शेवटचे 2 बॉल विजयासाठी 9 धावा. या बॉलवर षटकार चौकार आवश्यकच आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. कल्पेश इथे टाकलेला बॉल, चेंडू हवे, तिथे क्षेत्ररक्षक आलेत. चांगला झेल इथे पकडला. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. विकेट हॅट्रिक संपादित केली ज्ञानेश्वर कडवने. फलंदाज बाद. विकेट हॅट्रिक साठी
200 रुपयाचं पारितोषिक, सागरदादा कडव यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक आणि पद्माकर विषे यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक, ज्ञानेश्वर कडवसाठी 600 रुपयाचं पारितोषिक. तुम्ही कामगिरी करा, तुम्ही चांगली कामं करा, या मैदानावर पारितोषिक मिळतात. जाऊया मैदानाच्या आत. इथे टाकलेला हा चेंडू, फटका चांगला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, परंतु 4 धाब्यांनी निसटता विजय मिळवलाय सिद्धिविनायक स्टार काकडपाडाच्या विरोधात खेळत असताना जय मल्हार मानिवलीने. चला क्षेत्ररक्षण लावा वडाची पाडे टीम. थँक्यू. अक्षय दादा आगिवले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते फॅब्रिकेशन कंपनीचे मालक प्रसिद्ध उद्योजक दामोदर दादा मेहता यांचा विशेष सन्मान. सौरभ अँड टीम. चला अक्षय दादा आगिवले यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करतो. मान्यवरांचा विशेष आभार आम्ही व्यक्त करू.